हिना, मी अनएथिकल प्रॅक्टिस करत नाही. ऐक, चेक कर. मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. ओके. आता एक महत्वाची गोष्ट, संपूर्ण मालमत्ता आपल्या ताब्यात येऊ शकते. वर्षा एव्हानं परत आली आहे. कसं काय? सोपं आहे. वर्षाचं खरं अपहरण झालंच नव्हतं. तिने तो कट रचला होता आणि स्वतःच्या अपहरणाचं नाटक केलं तिने. खूप त्रास होतोय का? दुखते? पण तुमचा गेटअप एकदम झकास झाला होता. आपला सोनावणे ना परफेक्ट माणूस आहे. तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला काय वाटतं ही सगळी रंगरंगोटी आहे? त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळण्यासाठी मला या असल्या सगळ्या जखमा करून घ्याव्या लागल्यात अंगावर. मला खरंच वाईट वाटतं या प्रकाराचं. पण मला सांगा, डॉक्टरांना काही संशय नाही ना आला? नाही आला. पण त्या इन्स्पेक्टर तागरेंनी जो पोलीस दिला होता ना, फारच भयंकर होता. त्याने मला काय काय प्रश्न विचारले माहितीये? काय त्याची पैशाची अपेक्षा असणार, दुसरं काय? दिले ना. म्हणाला आता काय प्रॉब्लेम नाही. आता सगळ्या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर आलेलो, सगळं संपलेलं आहे. मिस्टर ब्रह्मे, अजून सगळं संपलेलं नाहीये. तो महाबळ नक्कीच काहीतरी नाटक करणार. त्याचंच टेन्शन आलंय मला. त्याचं टेन्शन कशाला येत आहे? सोडून द्या. का? हो, पण त्याने कुठे पोलिसात रिपोर्ट केलं? आणि समजा आणखी काही दिवसांनी एखादा मुद्दा त्याने उपस्थित केला तरी आपण त्याला सहज उडवून लावू शकतो. बिकॉज लॉ इज ग्रेट. मिस्टर ब्रह्मे, तो इतका साधा माणूस वाटतो तुम्हाला? त्यानं नक्कीच काहीतरी कारस्थान रचून ठेवलेलं असणार. पण मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्ही काय करणार आहात? तो दबाव माझ्यावरती आणणार आहे. हो. वर्षा मॅडम, मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलंय की तुम्ही कोणा एकाशीच एकनिष्ठ राहू शकता. हे नुसतं तोंड देखलं बोलणं झालं मिस्टर ब्रह्मे. समजा उद्या महाबळाकडून मला खूपच त्रास व्हायला लागला आणि या केसमध्ये त्याची मदत करून मी हा त्रास कमी करून घेतला, तर तुम्ही गप्प बसणार आहात? हो. खोटं बोलताय तुम्ही. त्यामुळे आता मी ठरवलंय, कुणाच्याही बाजूने बोलायचं नाही, तटस्थ राहायचं. माझा निर्णय मी घेतलाय. कोणाच्याही प्रभावाखाली यायचं नाही असं ठरवलं. हो. वा, चांगला निर्णय आहे तुमचा. काय की ही जी काही गुंतागुंत आपण करून ठेवलेली आहे ती आपल्याला एकत्रितपणे निस्तरायला हवी ना. तोपर्यंत आपल्याला एकत्र राहायला लागणार नव्हे, आपल्याला एकत्र राहणं भाग आहे. Got it? मी तुम्हाला सल्ला दिलाय. मॅडम, अहो, कुठलाही धोका पत्करायला न लावता ही केस मी संपवली. तरीही अजून तुम्ही वाकड्यातच शिरताय. नॉट गुड. मिस्टर ब्रह्मे, ही केस तुम्ही संपवली आहे, पण मी गुन्हेगार आहे ही माझ्या मनातली भावना तुम्ही कशी संपवाल? आयुष्यभर बोचत राहील मला.
असं नसतं मॅडम. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या जखमा अशा बऱ्या होतात. 2-4 महिन्यात सगळं विसरून जाल तू. मी निघतो. एक सल्ला द्यायचा होता. त्या महाबळला अजूनही मात देऊ शकतो आपण. आणि जर आपण जिंकलो तर आताचं जे काही निगेटिव्ह आहे ते सगळं पॉझिटिव्ह होऊन जाईल. मिस्टर ब्रह्मे, प्लीज तुमचा एकही सल्ला नकोय मला. ओके. गॉड ब्लेस यू. सुख पाहता लोचनी. कोण आहात तुम्ही आणि असे आतमध्ये कसे काय आलात? तुम्ही निघा, आधी बाहेर निघा. कोण आहात तुम्ही? काय हो? मला ओळखलं नाही. कोण आहात? अगं असं काय करतेस? आठव, मी गोपाळ, गोपाळ दंडवते. आठवतंय का? दंडवते म्हणजे आत्यांचा मुलगा तू? केवढी घाबरलीयस. अरे हो, घाबरलेच मी. सॉरी, ओळखलंच नाही मी. अरे तुला एवढा बदललायस तू. हे पण राग नाही ना आला तुला ओळखलं नाही म्हणून? छे छे. अगं म्हणजे एरवी मी तुला कुठं बाहेर भेटलो असतो ना तर मी सुद्धा तुला ओळखलं नसतं. तू सुद्धा एवढी बदलली आहेस. पण आज खात्रीनं तुझ्या घरी आलो म्हणून नेमकं ओळख. बरं मला सांग, काय घेणार तू आता? काहीच नाही. अरे म्हणजे तू असं अचानक कसं काय आलास? आणि तुला कसं कळलं की मी इथे राहते ते? अगं एका केसच्या संदर्भात ब्रह्मे साहेबांची गाठ झाली आणि त्यांच्याशी चर्चा करताना कळलं की ते तुझे मिस्टर आहेत. म्हटलं इंटरेस्टिंग. आणि आज त्यांना भेटायचं होतं. म्हटलं ऑफिसला भेटण्यापेक्षा घरी भेटूयात. त्या निमित्तानं तुझी भेट होईल. हे बरं केलं सा. अरे तिसरी पिढी आपली. जर आपणच ही नाती नाही जपली तर कशी काय टिकतील ना? हो ना, अगदी बरोबर आहे. ब्रह्मे साहेब आहेत? नाही, अरे सकाळीच बाहेर गेलेत ते. संध्याकाळपर्यंत काय यायचं नाही. तुझी कुठली केस चालू आहे रे? अगं ते परब इंडस्ट्रीचं प्रकरण. परब साहेबांनी माझ्या ट्रस्टला सगळी मालमत्ता दिली होती. पण त्यात अनेकांनी दावा निर्माण केलाय, त्यामुळे सगळा वाद निर्माण झालाय. आणि ब्रह्मे साहेब कंपनीचे कायदेशीर सल्लागार आहेत ना. अरे हो, मी सांगते ना त्यांना, ते तुला हमखास मदत करते. नाही, ते मदत करतातच आहेत. पण काय की सध्या त्यांनाच त्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट वाटायला लागलाय, त्यामुळं आमचे दावे मागे पडतात की काय असं वाटायला लागले. पण त्यांचा काय संबंध याच्याशी? या वादातल्या खाचाखोचा त्यांना बारकाईनं माहिती आहे आणि नेमका याच गोष्टीचा ते फायदा करू इच्छित आहेत. मी बोलू का त्यांच्याशी? नाही, नको. तू फक्त तुझ्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी तेवढ्या समजावून घे. माझा इथं येण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे. माझ्यासाठी महत्वाच्या गोष्टी? हो. हे सारं प्रकरण हाताळण्यासाठी ब्रह्मे साहेबांनी एक फार मोठी खेळी खेळली होती. कंपनीची सेक्रेटरी वर्षा व्यास हिला त्यांनी गळाला लावलं. तिच्या संगनमतानं अपहरणाचा डाव रचला. आणि ती कुठे होती माहिती? कुठे?
तुमच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर. खरं सांगतोयस तू? मी खोटं कशाला बोलतो? माझा काय फायदा त्यात? पण मला तुझी काळजी वाटली म्हणून मला तुला सांगावंसं वाटलं. पण तुला हे सगळं कसं काय कळलं? तसे त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत, त्यामुळे ते काही माझ्यापासून लपवत नाहीत. पण तरी देखील मला तुझी काळजी वाटली म्हणून हे धाडस केलं. फक्त माझं नाव बोलू नकोस, नाही तर पुढे काही कळणार नाही. नाही सांग. त्या वर्षासोबत एक चॅनलवाली पोरगी पण असते हल्ली तिच्यासोबत. समिता दाते तिचं नाव. सांभाळ्या माणसाला. मला तर तुझी काळजी वाटायला लागली. बरं झालं मला सांगितलंस ते. आपलं नातं जरी परकं असलं तरी तात्या मला सख्यापेक्षा जास्त मानत होत, म्हणून मला तुझी जास्त काळजी वाटली. म्हटलं वेळीच तुला नाही सांगितलं ते प्रकरण फार वाढू शकतं. नाही, बरं केलंस. हो, आता बघते मी काय करायचं ते. पण माझं नाव सांगू नकोस. म्हणजे तसा खरा खोटा करायचा प्रश्न आला ना तर मी येईन ना आणि तुझ्या बाजूने बोलेन. बरं, तू घे ना काहीतरी. ठीक आहे, पहिल्यांदाच आलोय आणि तुझ्या हातचं न घेता जाणं उचित नाही. अर्धा कप चहा कर. हां, आलेच. सर, वर्षाबाई परत आले आपल्या अगदी नियोजित वेळेत. आपण कारवाईला लागूया का? हो, मी जाऊ का त्यांना भेटायला? हा, मी जाऊ का भेटायला? पन्नाशे, फारच उत्सुकता लागली आहे तुम्हाला वर्षाला भेटायची. मालक व्हायची फार हौस बुवा तुम्हाला, आणि घाई पण. आधी पूर्ण माहिती काढा, चोख, तुमच्या भाषेत चोख माहिती काढा आधी. कोण तिला सोडवलं कोणी? आपला अंदाज आणि निशाणा बरोबर लागला. तिला सोडवण्यासाठी सोनावण्यांची नेमणूक झाली होती. उत्तम. जबाब कोणाकडे नोंदवले? इन्स्पेक्टर पाटोळेंकडे. आणि स्टेटमेंट घ्यायला आपला कॉन्स्टेबल साखरे होता. पन्नासेट, ही कामगिरी तर चोख बजावली. आता पुढच्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. कारण ती वर्षा काही सहजासहजी आपल्या हातात येणार नाही, त्यामुळे तिला काय आणि कसं बोलायचं ते मी ठरवतो. ठीक आहे. ब्रह्मेच्या घरची जबाबदारी आहे ती दंडवतेला द्या. कारण ती अनिता ब्रह्मे आणि याची बुद्धिमत्ता मॅच होते. हा, एकदा प्रायमरी भेटून आले दंडवते साहेब. हा, नातं बरोबर आहे. बाई ऐकेल. बरं, संजीव परबांचं काय चाललंय? सुचित्रा डे रुळेल असं वाटतंय. वा 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 वा. तिकडचा अंदाज सतत घेत राहा. त्या बाईला सध्या तरी काही डिस्टर्ब करू नका, कारण ती तिथे उत्तम रुळणार. आणि ती छानपणे तिथे रुळली तिथे विकासला हे करा की श्वेताला इकडे सोड, म्हणजे मग ते नाटक चांगलं रंगात येणार. लक्ष ठेवायचं. ही ना वडावालाचं काय चाललं? दंडवतेंकडून काहीही रिपोर्ट नाही. नाहीये? माझ्याकडे आहे, मी सांगतो. हिना वडावालाची केस ॲडव्होकेट इंद्राणी जोशींनी स्वीकारली आहे, त्यामुळे आता ती बाई जोमाने कामाला लागणार. पण तुर्तास तिच्याकडे दुर्लक्ष करा. ओके.
चला म्हणजे सगळी फिल्डिंग अशी व्यवस्थित सेट झाली. आता मोका पाहून एक 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 प्यादा हलवायचं आणि ती एक चाल झाली की ऑब्झर्व करायचं. परिणाम काय तो पाहायचा आणि पुढचं पाऊल टाकायला आपण मोकळं. म्हणजे मी इकडे वर्षाला हलवलं की दंडवतेनं त्या अनिताला हलवलं पाहिजे. एवढं काम तू नक्की करणार? मी वर्षाला प्रेशर आणलं की ब्रह्मेची बायको तिच्याशी भांडली पाहिजे. ते नक्की होणार. बाहेर वर्षाशी भांडेल आणि घरात वकील साहेबांशी भांडेल. तो ब्रह्मे बोलायला खूप गोड आहे. त्यानं बायकोला पटवलं तर आपला सगळाच प्लॅन फसेल. मग तुम्ही स्वतः हाताळा ना ते प्रकरण. हा सांगतो तुम्हाला काय करायचंय. वर्षा पाठोपाठ आणखी 2 प्रकरणं त्या ब्रह्मेच्या घरापर्यंत जाऊन धडकतील अशी व्यवस्था करा. त्या दंडवतेला सांगा दुसऱ्या प्रकरणाचा शोध घ्यायला. सांगतो. कारण 3रं माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे. कोणतं? ॲडव्होकेट इंद्राणी जोशी. मला इथून दिसतोय तुमचा किती मोठा झालाय. फार आश्चर्यचकित होऊ नका 50 आहे. खरं म्हणजे अशी माहिती तुम्ही मला द्यायला पाहिजे. तुमच्याकडे पूर्ण माहिती नसते आणि स्वप्न तर मारे पाहता वर्षाला हाताखाली ठेवण्याची. संजीव, मी सांगितल्याप्रमाणे वर्षा परत आली आहे. काय? अरे काही लोकांनी आज पहाटे पहाटे तिला गावाबाहेर बघितलं आणि कोणीतरी सोनवणे नावाच्या ड्रायव्हरने पण बघितलंय म्हणे तिला. अगं पण हे एवढे सगळे डिटेल्स तुला कुठून मिळाले? न्यूजमध्ये पाहिलं मी. आणि त्यातलं एक तुला लॉजिक सांगू काय? वर्षाची न्यूज ज्या रिपोर्टरनी कव्हर केली ना, समिधा दाते, ती सुद्धा प्लॅन केलेली आहे बघ. तिचं रिपोर्टिंग इतकं डिटेल्ड होतं माहितीये. आणि एक शॉकिंग न्यूज आहे. कुठली? संशयितांमध्ये तुझं नाव आहे. शक्यच नाही, हे शक्यच नाहीये. अरे मी काय खोटं बोलतेय का? हा, ज्या मुलाला बापाने हक्कापासून वंचित केलंय तो हे असले सगळे उद्योग करणारच. इतकं डिटेलिंग होतं त्या न्यूज मध्ये. अगं पण सुरुवातीला हा सगळा संशय त्या महाबळांवरती होता की नाही. त्या माणसाला अटक सुद्धा झाली होती, त्यांचा पीए पळून सुद्धा गेला होता. हो, पण त्यांच्या विरुद्ध पुरावे नाही ना. मला तर आता असं वाटतंय की आपण हा विषय आता इथेच बंद करू. नाही 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 नाही, हा विषय असा बंद करून चालणार नाही, अजिबात नाही. या विषयाच्या मुळाशी मी जाणार, अगदी 100% जाणार. त्या माणसाचं, तो जो ड्रायव्हर होता त्याचं नाव काय म्हणालीस? सोनवणे. बस त्याला शोधून काढायचा. या प्रकरणाचा सगळा आगापिछा तुला पूर्णपणे माहिती आहे. बस मला कळलंय हे प्रकरण तुला माहिती आहे संपूर्णपणे. ना लॉजिकचा गंधच नाहीये माहिती आहे का. तुला एक सल्ला देते. तुला जर तुझ्या वडिलांचा वारसा चालवायचा असेल ना तर थोडंसं लॉजिक शिकून घे. हा, चल मी तयार होते. आपल्याला डिनरला जायचं ना. तयार होते. अभिनंदन मॅडम. अपहरण झालं. अपहरणकर्त्यांना गुंगारा देऊन तुम्ही तिथून आपली स्वतःची सुटका करून घेतली. वा वा,
खरंच मानलं पाहिजे, म्हणजे तुमचं धाडस अगदी वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे अभिनंदन करण्यासाठी मी आलो. मला खरं म्हणजे तुमच्या तोंडून ती साहस कथा, म्हणजे तुम्ही स्वतःची कशी सुटका करून घेतली, कसा काय लढा दिला व तुमचं ते फाईट प्रतिकार वगैरे वगैरे, तुमच्या तोंडून ऐकायला फार बरं वाटतं.